कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो पण त्याचं काय? तर त्याचं काय काय तो सगळी माहिती देईल आपल्याला. कुठला कॅमेरा लागतो, तो कुठे प्लेस करायचा, कशा पद्धतीने करायचं, सगळं सांगेल आपल्याला तो. काका करेक्ट बोललात तुम्ही. आपला हा प्लॅन सक्सेसफुल व्हायला काही हरकत नाही. हो आता हे काय नवीन नाटक? काकू, नाटक नाही हो. मैत्रीची सुरुवात ही फुलं देऊन होती, म्हणून फुलं आणली. आणि तुला खूप अशक्तपणा आला असेल म्हणून हे फळ घे ना. ते बरं मी ठेवते. तिथे ठेवू का? आम्हाला काही तुझी मैत्री नकोय. मागच्या वेळी सुद्धा असंच गोड गोड बोलली होतीस आणि मग आमच्या पाठीत खंजीर खुपसला होतास. काकू, आता किती दिवस मागचं सगळं लक्षात ठेवणार आहात? मी तर ठरवलंय तुमच्याशी अजिबात भांडायचं नाही. आणि प्लीज तुम्ही सुद्धा आता माझ्याशी भांडू नका. का आलीयस तू इथे? मी ना काल रात्री खूप विचार केला. खरंच ग, आपल्याला जी गोष्ट मनापासून हवी असते ती जर आपल्याला नाही मिळाली तर काय वाटतं ना, हे मला चांगलंच माहिती. आता मुद्द्याचं बोल. श्वेता, प्लीज एजेन विरोधातली तक्रार मागे घे. जमणार नाही. अगं माझं पूर्ण बोलणं ऐकून तरी घे. हे बघ, तू जर कंप्लेंट मागे घेतलीस ना तर मी तुला काय हवंय ते देईन. तू काय देणार आहेस आम्हाला? नीला अभिराम जहागीरदारी. एजेंटची बायको आहे मी, जहागीरदारांची सून आहे. माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. मी तुम्हाला काहीही देऊ शकते, फक्त त्याच्या बदल्यात माझ्या नवऱ्या विरोधातली कंप्लेंट मागे घ्या. मी जे मागीन ते देशील तू मला? शब्द आहे माझा. ठीक आहे, मग माझं आणि एजंटचं लग्न लावून दे. हिच्यामुळे हिचे कालपासनं लॉकअपमध्ये, हिच्यामुळे जहागीरदारांची एवढी बेअब्रू झाली आणि तरी हिला अशी आशा आहे की ते हिला त्यांच्या घरची सून होऊ देतील. काय ग, काय झालं? लीलाचा शब्द होता ना, मग अशी गप्प का झालीस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.